महाराष्ट्राची ही पवित्र भूमी, जिथे संत एकनाथ महाराज यांनी भक्तीचा दीप पेटवला, जिथे संत तुकाराम महाराज यांनी अभंगातून विठ्ठल नामाचा गजर केला, जिथे समर्थ रामदास स्वामी यांनी धर्मरक्षणाची शिकवण दिली आणि जिथे संत गजानन महाराज यांनी भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवले, त्याच पुण्यभूमीत 19व्या शतकाच्या मध्यावर एक दिव्य शक्ती अवतरली. नाव होतं श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या भूमीत त्यांनी कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. आजही लाखो भक्त म्हणतात, स्वामी आहेत म्हणून आम्ही आहोत. पण स्वामी समर्थ पृथ्वीवर कसे प्रकट झाले, काय होती ती दिव्य लीला, आजची ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील. एका गावाच्या बाहेर दाट जंगल होतं. मोठमोठी झाडं, काळोखासारखी सावली, पक्ष्यांचे विचित्र आवाज आणि मध्येच वाहणारा थंड वारा. त्या जंगलात रोज एक गरीब लाकूड तोड्या यायचा. तो मनाने साधा होता, पण आयुष्याने त्याला खूप झिजवलं होतं. त्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे कुऱ्हाड घेऊन जंगलात आला. आकाश ढगांनी भरलेलं होतं. जंगलात विचित्र शांतता पसरली होती. त्याचं मन अचानक अस्वस्थ झालं. आज काहीतरी वेगळं आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. पण पोटासाठी काम करणं भाग होतं. तो एका विशाल झाडावर चढला. फांद्या तोडायला सुरुवात केली. टक टक टक. अचानक त्याच्या हातून कुऱ्हाड घसरली आणि सरळ खाली असलेल्या मोठ्या वारुळावर जाऊन आदळली. क्षणभर संपूर्ण जंगल शांत झालं. ना वारा, ना पक्षी, ना आवाज. लाकूड तोड्याचं हृदय धडधडू लागलं. तो घाबरत घाबरत खाली उतरला आणि वारुळाकडे पाहतच त्याचे पाय थरथर कापू लागले, कारण त्या वारुळातून रक्त वाहत होतं. अरे देवा, हे काय झालं? मी कुणाला मारलं का? त्याच्या डोळ्यात भीती भरली. थरथरत्या हातांनी तो वारुळाजवळ गेला. हळूहळू त्याने कुऱ्हाड बाहेर काढली आणि मग त्याने वारुळाची माती दूर करायला सुरुवात केली. जसजसा तो माती बाजूला करत होता, तसतसा आतून तेजस्वी प्रकाश बाहेर येऊ लागला. तो प्रकाश इतका प्रखर होता की संपूर्ण जंगल उजळून निघालं. लाकूड तोडायचे डोळे दिपून गेले आणि अचानक त्या वारुळातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. लांब बाहू, तेजस्वी डोळे, चेहऱ्यावर अद्भुत तेज आणि संपूर्ण शरीरातून निघणारा दिव्य प्रकाश. लाकूड तोड्या भीतीने जमिनीवर कोसळला. त्याला काहीच दिसेनासं झालं. सगळीकडे फक्त प्रकाश, प्रकाश आणि प्रकाशच. तेवढ्यात एक गंभीर पण प्रेमळ आवाज घुमला, अरे डोळे उघड, सगळीकडे जो अंधार पसरलाय तो दूर करायला आलोय आम्ही. तो आवाज ऐकताच लाकूड तोड्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो थरथरत म्हणाला, महाराज, आपण कोण? त्या दिव्य पुरुषाने उजवा हात वर केला. क्षणात प्रकाश शांत होऊ लागला आणि ते स्मित करून म्हणाले, अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. लाकूड तोड्या गोंधळून त्यांच्याकडे पाहत राहिला. ते पुढे म्हणाले, हो, आम्हीच आहोत गुरुदत्त, आम्हीच श्रीपाद श्रीवल्लभ, आम्हीच नरसिंह सरस्वती. हे शब्द ऐकताच संपूर्ण जंगलात श्री स्वामी समर्थ हा नाद घुमू लागला. लाकूड तोडा रडत त्यांच्या चरणावर पडला
महाराज मला माफ करा, माझ्या हातून अपराध झाला. स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इतकं ऐकताच लाकूड तोड्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. त्याला एक अवर्णनीय शांतता जाणवली. त्या दिवसापासून अक्कलकोटची भूमी पवित्र झाली. लोक दूर दूरवरून स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणाचं दुःख दूर झालं, कोणाला पुत्र प्राप्ती झाली, कोणाच्या आयुष्यात चमत्कार घडले. पण स्वामी एकच सांगायचे, भक्ती करा, नाम घ्या आणि कुणालाही दुःख देऊ नका. आजही अक्कलकोटमध्ये अनेक भक्त सांगतात की रात्रीच्या शांत वेळी कधी कधी स्वामींचा आवाज ऐकू येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच ज्याच्या आयुष्यात सर्व दरवाजे बंद होतात त्याच्यासाठी स्वामी एक नवीन मार्ग उघडतात. कारण स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ते भक्तांच्या जीवनातील जिवंत अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ.